ठाणे जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेले असे कोपिनेश्वर मंदिर आहे। प्राचीन असे हे मंदिर असून याची ख्याती दूरवर अशी पसरलेली आहे। ठाणे जिल्ह्यासह राज्यभरातील शिवभक्तांचे हे श्रद्धास्थान आहे। ठाण्याची मुख्य बाजारपेठ, भाजी मंडई आणि मासुंदा तलाव अशा चहूबाजूने गर्दीच्या परिसरात वसलेल्या या मंदिरामध्ये महाशिवरात्री निमित्त राजकीय नेत्यांसह भाविकांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले। गर्दीच्या काळात अनुचित प्रकार घडू नये या पार्श्वभूमीवर श्री कोपिनेश्वर मंदिर समितीकडून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विशेष खबरदारी घेण्यात आली। गरोदर महिला, 70 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, अपंग व्यक्ती यांच्यासाठी विशेष प्रवेश ठेवण्यात आला होता। ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात कोपिनेश्वर मंदिर वसले आहे। या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आकाराचे 4 फूट 3 इंच उंचीचे आणि 12 फुटी घेर असलेले शिवलिंग आहे। ठाणेकरांची ग्रामदेवता असलेले कोपिनेश्वर मंदिर शिलाहार राजाच्या राजवटीच्या काळामध्ये इसवी सन 810 ते 1240 दरम्यान बांधले गेले। 650 वर्ष असे हे मंदिर आहे। या मंदिराच्या आवारात विविध देवदेवतांची मंदिरे आहेत। आज महाशिवरात्री निमित्त भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळाली। अनेक राजकीय नेते मंडळींनी देखील उपस्थित राहून दर्शन घेतले। यावेळी भाजपचे कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर, माजी खासदार राजन विचारे, शिवसेना माजी नगरसेवक संजय तरे, जेनेरिकचे संस्थापक अर्जुन देशपांडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून मनोभावे दर्शन घेतले। तसेच डावखरेंनी भाविकांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या। आज महाशिवरात्री निमित्त आपण बघतो की हजारो भाविक या इकडे कोपिनेश्वराच्या दर्शनाला येत असतात आणि मोठ्या संख्येने या इकडे दर्शन घेत असताना निश्चितच मी कोपिनेश्वर मंडळाचं मनापासून आभार व्यक्त करतो। अतिशय उत्तम व्यवस्था त्यांनी केलेली आहे। महादेवाचरणी ही प्रार्थना आहे की प्रत्येकाला या इकडे जो भक्तगण आपल्या दर्शनाला येतोय प्रत्येक ठाणेकराला सुख समृद्धी आणि भरभराटी भेटावी हीच महादेवाचरणी प्रार्थना। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। ठाणे महानगरपालिका आणि गुरु रविदास महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने शुक्रवार 28 फेब्रुवारी 2025 रोजी जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती संत शिरोमणी रविदास महाराज जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष बालाजी कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी संत शिरोमणी रविदास महाराज जयंती महोत्सव समितीचे सचिव विक्रम भोईर, उपाध्यक्ष राजाभाऊ चव्हाण, सुनील लोंगरे आदी उपस्थित होते। ठाणे महानगरपालिका आणि गुरु रविदास महाराज जयंती उत्सव समिती यांच्या वतीने आयोजित केलेल्या या जयंती महोत्सवाची सुरुवात सकाळी 11 वाजता होणार आहे। या महोत्सवाच्या अनुषंगाने प्रबोधनपर व्याख्यान, संत रचनांवर आधारित संगीत कार्यक्रम, माया गुरु रविदासांची आणि समाजरत्न तसेच गुणवंतांचा सत्कार करण्यात येणार आहे। या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, नरेश मस्के, आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड, संजय केळकर, राजेश मोरे, निरंजन डावखरे यांच्यासह आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, प्रशांत रोडे आदी उपस्थित राहणार आहे, असेही बालाजी कांबळे, विक्रम भोईर, राजाभाऊ चव्हाण, सुनील लोंगरे यांनी सांगितले। येणाऱ्या 28 तारखेला काशीनाथ घाणेकर या ठिकाणी ही जयंती साजरी होणार आहे।
या जयंतीला आमचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे प्रमुख उपस्थित आहे। ही ठाणे महानगरपालिका एकमेव महानगरपालिका महाराष्ट्रातली जी ही रविदास महाराजांची जयंती साजरी होत आहे। या महापालिकेचे आम्ही खरोखर मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो आणि शिंदे साहेबांचे आम्ही आभार व्यक्त करतो की त्यांनी या संपूर्ण या मिळवून देण्यासाठी म्हणजे जयंतीच्या कार्यक्रमासाठी आम्हाला भरपूर मदत केली, त्यामुळे त्यांचे आम्ही आभार मानतो। कोणकोणते कार्यक्रम या संपूर्ण दिवसामध्ये असणार आहेत, कशा प्रकारे? हे सकाळी 11 वाजता आमचं दीप प्रज्वलन आहे, त्यानंतर समाज प्रबोधन आहे, त्यानंतर व्याख्यान आहेत आणि गुणीजन विद्यार्थ्यांचा सत्कार, मान्यवरांचा सत्कार, गुरु रविदासांची गाथा हा एक मनोरंजनपर आणि समाजपर प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित केलेला आहे। समाजातील काही गुणवंत हो, समाजरत्न देणार आहोत पुरस्कार, जे 5 पुरस्कार आम्ही निश्चित केलेले आहेत, जे आमच्या समाजातील प्रतिष्ठित आणि उद्योजक लोकांना आम्ही ते देणार आहोत। विद्यार्थ्यांमध्ये सत्कार आहे, कोणत्या प्रकारचे विद्यार्थी असतात? एकूण 10वी आणि 12वीचे विद्यार्थी निश्चित केलेले आहेत। एकूण 33 विद्यार्थी आहेत, प्रत्येकी 3000 प्रमाणे त्यांना मानधन देण्यात येणार आहे। किती संस्था सहभागी होणार? एकूण 22 ते 25 पूर्ण ठाणे शहरातल्या संस्था या संपूर्ण कार्यक्रमात सहभागी होणार आहे। आध्यात्मिक समन्वय आघाडी ठाणे शहर व भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने होमात्मक लघुरुद्र अनुष्ठानचे आयोजन करण्यात आले असून शिवभक्तांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून महाशिवरात्री साजरी करण्यात आली। सर्वत्र महाशिवरात्रीचा उत्सव हा मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे। अनेक जण या दिवशी भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये जाऊन पूजा करतात। सर्वत्र भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळाली। या दिवशी भगवान शिवशंकरांची पूजा करणे म्हणजे हा अत्यंत महत्त्वाचा योग असल्याने अनेक भाविक या ठिकाणी जाऊन भगवान शिवशंकरांची पूजा करून दर्शनाचा लाभ घेतात। याच पार्श्वभूमीवर आध्यात्मिक समन्वय आघाडी ठाणे शहर भारतीय जनता पार्टी आयोजित महाशिवरात्री निमित्त होमात्मक लघुरुद्र अनुष्ठानाचे आयोजन करण्यात आलेले आहे। ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये हा होमात्मक लघुरुद्र अनुष्ठान यज्ञ सोहळा आयोजित केला होता। यामध्ये 151हून अधिक जोडप्यांनी सहभाग नोंदविला। आचार्यजी आशिष कुमार जानी यांच्या मार्गदर्शनाखाली हा होमात्मक लघुरुद्र अनुष्ठान येथे संपन्न झाले। भाजपाच्या ठाणे शहर आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या संयोजक अश्विनी पटवर्धन तसेच दिलीप नामजोशी यांच्या संयोजनाखाली हा उपक्रम येथे संपन्न झाला। यावेळी आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। यावेळी भाजपा आमदार संजय केळकर यांनी आपल्या कुटुंबीय समवेत येथे उपस्थिती दर्शवली। भाजपाचे अनेक पदाधिकाऱ्यांची देखील येथे उपस्थिती लागली। अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये येथे होमात्मक लघुरुद्र अनुष्ठान सोहळा संपन्न झाला। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी होमात्मक लघुरुद्र अभिषेक याचं आयोजन समन्वय प्रतिष्ठान आणि भारतीय जनता पार्टीच्या आध्यात्मिक आघाडी याच्या माध्यमाने आम्ही केलेलं आहे आणि मोठ्या संख्येने या इकडे सगळेच भक्तगण आलेले आहेत। आपण बघतोय वेगवेगळ्या जाती धर्म पंथाचे लोक आवर्जून या होमात या अभिषेकामध्ये बसतात आणि हजारोच्या संख्येने महादेवाच्या दर्शनाला कोपिनेश्वर मंदिरामध्येही लोक येत असतात। या इकडे ज्या लोकांना खर तर प्रयागराजला त्रिवेणी संगम मध्ये जाता आलं नाही त्यांच्यासाठीही या इकडे त्रिवेणी संगमाचं जल आम्ही आणलेलं आहे आणि ज्याचा लाभ आपल्याला घेता येईल। मी आपल्या माध्यमाने सर्व ठाणेकरांना विनंती करेन की आवर्जून आपण येऊन या पुण्य संधीचा लाभ घ्यावा। आपल्याला कल्पना असेल खरं तर दरवर्षी आपण ज्योत ही वेगवेगळ्या ज्योतिर्लिंगावरनं आणत असतो। या वर्षीची ज्योत आपण उज्जैनवरनं आणलेली आहे आणि ती कोपिनेश्वर मंदिरामध्ये रात्री ठेवून त्याची आम्ही या इकडे मिरवणुकीने टाटा माटात या इकडे आणले आणि प्रत्येक होमकुंड त्या ज्योतीच्या माध्यमाने हे प्रज्वलित करण्यात आलेलं आहे, जेणेकरून एक अलौकिक आणि एक चांगलं वातावरण या इकडे निर्माण होतं। प्रत्येकाला एक पुण्याचं या इकडे अनुभव भेटतो। त्या दृष्टिकोनाने हे एक उपक्रम आम्ही हाती घेतलेला आहे। कोपरी सिंधी कॉलनी येथील बिल्डिंग नंबर 16 ही सुस्थितीत असलेली इमारत धोकादायक वर्गवारीमध्ये टाकण्यात आली।
या इमारतीबाबत 2016 मध्ये बांधकाम व्यावसायिकाने रजिस्टर करार करत रहिवाशांना 450 स्क्वेअर फूट जागा देण्याचे कबूल केले, परंतु नंतर मात्र त्याने युटर्न घेत ही बाब नाकारली व रहिवाशांना घरं खाली करण्यासाठी दबाव आणला. त्यातील काही रहिवाशांनी त्यांची घरे खाली केली, परंतु विकासकाने अॅग्रीमेंटमध्ये दिलेले 450 स्क्वेअर फूट जागेचे वचन न पाळता जागा खाली करण्यास सांगितल्याने अनेक सभासदांनी जागा खाली करण्यास नकार दिला. असे असता इमारत खाली करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून विकासकाने सदर इमारत अतिधोकादायक वर्गवारीमध्ये टाकली. तसेच खोटे स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट इतर कागदपत्रे सादर करून न्यायालयामध्ये इमारत धोकादायक असल्याचे सिद्ध करण्यात आले. या इमारतीवर तोडक कारवाई होऊन रहिवासी बेघर होत असल्याने त्यांनी ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे कारणे मांडले असता ठाणे महानगरपालिका अधिकाऱ्यांची चुकीची धोरणे, चुकीचे अहवाल, विकासकाशी असलेले साटेलोटे यामुळे हक्कांच्या घरातून बेघर होत असलेल्या सर्वसामान्य ठाणेकर नागरिकांनी याबाबत पत्रकार परिषद घेत वाचा फोडली. यावेळी एका रहिवाशाने सेक्रेटरी असलेल्या व मयत असलेल्या माझ्या वडिलांची कागदपत्रांवर खोटी सही करण्यात आली व ही बाब आम्ही पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आणून देखील पोलीस कुठलीही कारवाई करत नसल्याचे सांगितले. तसेच एका रहिवाशाने आम्ही या इमारतीवर 2018 साली 18 लाख रुपये खर्च केले व असा अहवाल महापालिकेकडे सादर केला तरी आमची इमारत धोकादायक कशी असा प्रश्न उपस्थित केला. तुमच्या माध्यमातून मला हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवायचं आहे की तुमच्याच मतदारसंघातली जी लोक आहेत त्यांना दबावाखाली, दडपशाहीखाली घरं खाली करून धोकादायक दाखवून कोर्टामध्ये वाकडे तिकडे निर्णय आणून त्यांना बेघर केलं जात आहे. त्यांना बिल्डर, गुजराती, मारवाडी बिल्डर यांच्या दडपशाहीखाली हे अधिकारी त्यांना बाहेर काढतायत आणि त्यांना घरं मिळतील का नाही याची शाश्वती नाही, प्लॅन नाही मंजूर. महानगरपालिकेला कोणताही अधिकार अधिकृत इमारती तोडण्याचा नाही आहे, धोकादायक जरी असले तरी त्या सील करण्याचा अधिकार आहे. त्यांचं कर्तव्य सील करण्यापुरती आहे, पाणी आणि लाईट कापण्यापुरती आहे. पण महानगरपालिकेचे अधिकारी असं वागतात जसं काय त्यांचीच बिल्डिंग, तेच त्या बिल्डरचे हे पार्टनर असे वागतात आणि अगदी जीवावर घेऊन, मनावर घेऊन रविवारी पण फोन करतात की उद्या आम्ही तुमची बिल्डिंग तोडणार. रविवारी कुठल्याही प्रकारचा आदेश, कुठल्याही प्रकारच्या सूचना देऊ शकत नाही. असं असताना जर असं होत असेल तर हे दुर्दैव आहे आणि ते सुद्धा आमचे मराठा उपमुख्यमंत्री, आमचे ठाणेकर. तर माझं त्यांना आव्हान आहे ना की तुम्ही जर म्हणता की मी हे आहे तर माझं आव्हान आहे त्यांना की तुम्ही फोडाफोडी करून राजकारण करू नका, लोकांना आपलंसं करा. कोपरीतील शिंदे कॉलनीतील ही इमारत जी आहे, इमारत क्रमांक 16, मला काहीतरी 73 वर्ष झालेली आहेत आणि ती C1 कॅटेगरीत आहे असं महापालिकेचं म्हणणं. सगळ्याच इमारती 73 साली झाल्यात, आमच्या इकडच्या पण झाल्यात, अख्ख्या ठाण्यातल्या झाल्यात 73 आणि अनेक ठाण्यातल्या सगळ्याच इमारतींचं मग स्ट्रक्चरल ऑडिट करा IIT मार्फत किंवा याच्या मार्फत, VJTI मार्फत, आणि जेवढ्या धोकादायक आहेत त्या सगळ्या खाली करा. करणारच का? किसन नगरला 200 इमारती आहेत अनधिकृत, खाली केल्या का अजून? का नाही केल्या मग? आणि त्या अनधिकृत आहेत, ह्यांच्याच मागे का लागलात तुम्ही? चूज अँड पिक. यांनी काय पाप केले मला सांगा या लोकांनी? कुठे जायचं त्यांनी? तुमच्याकडे आता करोडो रुपये पडलेत ना सगळ्यांकडे, द्या ना त्यांना, प्रत्येकाने 50-50 लाख त्यांना घरं घेऊन द्या. काही खोट्या सह्या वगैरे देखील केलेल्या आहेत अशी देखील. हो, आता तो एक सेक्रेटरी आहे, याचे वडील, ते त्यांच्या वडिलांची खोटी सही मारली नोटरी, ते नव्हते हजर, ते वारले. आता ते पोलीस स्टेशनला कंप्लेंट दाखल आहे. का पोलीस त्याच्यावर चौकशी करत नाही? मलिदा मिळालाय का पोलिसांना? कोपरी पोलीस स्टेशन मध्ये आहे ना ते दाखल, करत नाही. दबावाखाली राजरोसपणे गुंडगिरी चालू आहे इकडे, कायद्याची पायमल्ली झाली आहे, न्यायालय विकली जात आहेत, न्यायालय खरेदी केली जात आहेत, लोकांना त्रास दिला जातोय. आधीच लोक परेशान आहेत, भ्रष्टाचार, महागाई, GST, त्याच्यात लोकांची घरं बघा ना. याच्यात सगळेच जातीचे लोक आहेत, याच्यात सिंधी आहेत, गुजराती आहेत, मारवाडी आहेत, मराठी आहेत, सगळीच आहेत. मी मराठी म्हटलंय, मराठी टक्का, महाराष्ट्रात राहणारा मराठी टक्का. तुम्ही काय त्या गुजरातवरून आणणारा लोक राहिला बिल्डिंग बांधायला? तुम्ही 2 BHK 3 BHK काढले, या लोकांनी जायचं कुठे? यांना यांची घरं द्यावीच काँग्रेसची मागणी आहे. मागणी नागरिकांसमोर काँग्रेसची पुढची भूमिका काय असणार आहे? आडवं झोपणार सांगितलं ना आम्ही, आडवं झोपणार आणि त्या शहर विकासच्या अधिकाऱ्यांची अँटी करप्शन इन्क्वायरी लावणार, आणि त्या बिल्डरची पण लावणार. तो GST भरतो की नाही, त्याने आणलेला पैसा कुठून आणलाय, त्याचे इन्व्हेस्ट केलेले पैसे कुठून, त्याने एवढे किती बिल्डिंगी बांधल्या, आम्ही एकदम खोलात जाणार.
किती बिल्डिंग बांधल्या, तो पैसा कुठून आणला त्यांनी इन्व्हेस्ट करायला? सगळं ब्लॅक वाईन शॉप, ज्वेलरी शॉप, हे सगळे राजकारणी, हप्ते घेतलेले सगळे हे IAS IPS सगळ्यांचा पैसा आहे त्याच्यात, सगळ्यांचा पैसा असतो. त्यांचे लोडाकडे कोणाचे पैसे आहेत? हिरानदानीकडे कोणाचे पैसे आहेत? ते काय इमानदारीने माणूस एवढा वरती येतो? इमानदारीने तुम्ही आम्ही का नाही वरती आलो? 100 कोटीचे मालक झालो, 200 कोटीचे, कुठेच पैसे आपल्याला घर यायला लोन काढावे लागतात. हे कसे काय इमारती बांधतात टपाटप? कुठून येतात पैसे?